आपण शिकत आहोत लँग्वेज स्टडी. त्याच्यामध्ये A4 शिकलो, A3 शिकलो, A2 शिकलो आणि A1 शिकलो. टुडे वी विल लर्न अबाउट A5. A5 means write the related words. Question number 1. A5 means write the related word. Words as shown in the example. किती मार्काला आहे? किती मार्काला आहे? 2. रात्री जेवण नाही का? झोप झाली नाही अजून? म्हातारे कुठली? आणखीन काल परीक्षा झाली अजून की ते बघू पेपर. याच्यामध्ये काय A5 means write the related words as shown in the example. Example means उदाहरण. shown means जे दाखवते तुम्हाला एक उदाहरण देणार. का करतो आपण बाजारात गेल्यावर? काय करतो बाजारात गेल्यावर? अंगूर मामा कस किलो? 60 रुपये 2-4 खात्यात. आंबट म्हणतात. पुढे जाणार कसं अंगूर 60 रुपये म्हणते ते पण का ते सर्वजणच ठरलेलं ते 60 रुपये किलो अंगूर. त्याने म्हणणार उगा आंबट मग पार पोट पण खात्यात लागला बजाला आधी आता काय गरज नाही आता म्हणणार. तसं एक देणार उदाहरण त्यानं. त्याच्यावर आपल्याला काय करायचं? दुसरे रिलेटेड. आई म्हणलं की रिलेटेड कोण आलं? वडील. आई वडील म्हणलं की रिलेटेड कोण आलं? मुलं मुली. आई वडील म्हणलं की त्यांची लेकरं होणार. मग आई वडील काय होणार? आजी आजोबा. रिलेटेड. मग एक शब्द देणार तुम्हाला त्यानं. एक्झाम मध्ये किती शब्द येणार? 1 वर्ड येणार. राईट द रिलेटेड वर्ड्स. किती देणार शब्द त्यानं? 1. आणि तुम्हाला किती द्यायचं? 4-5 शब्द द्यायचे तिच्या रिलेटेड. त्याने 1 देणार आणि तुम्हाला 4-5 द्यायचं. मग त्यानं मार्क किती देणार तुम्हाला? 2 देणार का नाही? त्याने एक्झाम मध्ये 1 शब्द दिला आणि तुम्ही 1 शब्द दिला. त्याने किती मार्क देतात? अर्धा देते नाही तर जवळ डुप्लिकेट बारदाना म्हणतात. आहे का नाही? तसं राईट म्हणजे लिहिणे द रिलेटेड वर्ड्स. रिलेटेड म्हणजे त्याच्या संबंधित वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आणि तुम्हाला एक एक्झाम्पल गेल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये इथं आलेला आहे एक शब्द. कोणता शब्द आहे? रिलेटेड वर्ड्स. स्टुडंट आलाय. कोणता आलाय? स्टुडंट. स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. राईट. काही नियम आहेत. कोणते नियम आहे ध्यानात ठेवायचं? नाऊन मीन्स नाव. नाऊन जर आलं तर त्याची कोणती माहिती द्यायची? ॲडजेक्टिव्ह. ADJ. काय द्यायचं तिची? ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह मीन्स विशेषण म्हणजे आणि वर्ब आला असेल तर त्याला काय करायचं? ॲडवर्ब. क्रिया विशेषण. आता आवड वाटलेलं आहे समजून घ्या फक्त. आता स्टुडंट वर्ब आहे का नाऊन आहे हे ओळखावं लागतं अगोदर आपण. काय नाऊन आहे का वर्ब आहे?
नाउन नाव आहे विद्यार्थी. वर्ब म्हणजे क्रिया. क्रिया आहे का स्टुडंट म्हणजे क्रिया आहे ना, यानंच करणार आहे, परंतु हे नाउन आहे. बरोबर का नाही. बाजूला फक्त डिडिंग 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 ते नाचणार आहे. त्यानं जसं डिडिंग 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 तेच ते नाचतात. त्यानं उगं माझ्या नाचणार का, त्यानं काय करणार. ते पैसे दिलेले मला ते बघ म्हणते. हे नाचतात का त्यासोबत. ते अमोल घ्यायचं की नाचतो तेव्हा त्याच करतात त्याच्या पुढे जाऊन नाचतात. तसं हे नाउन आहे, ह्याच्या रिलेटेड शब्द लिहायचे. आणि जेव्हा नाउन असते तेव्हा ऍडजेक्टिव्ह लिहायचं, आणि जेव्हा वर्ब म्हणजे क्रियापद असते तेव्हा ऍडवर्ब लिहायचं. ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. क्रियाविशेषणाबद्दल काय अधिक माहिती द्यायचं असते. आता हे नाउन आहे, मग त्याने काय केले, एक शब्द देणार त्याच्यासोबत. कोणता. त्यानं दिला क्लेवर. परीक्षेमध्ये काय येणार, क्लेवर. तुम्ही याच्यावरून ओळखायचं क्लेवर. हिची काय, क्लेवर काय तिची विशेषता आहे, क्लेवर. नंतर सांगा एक शब्द बरं तुम्ही. ब्रिलियंट. ब्रिलियंट. तो हुशार देखील आहे. ऑनेस्ट. HONEST. ऑनेस्ट. प्रामाणिक. ऑनेस्टी. तो प्रामाणिक आहे. नंतर काय, याच्या रिलेटेड वर्ब नाही बरं, विद्यार्थ्याची माहिती सांगायची. त्याच्यामध्ये कोणते कोणते गुण आहेत अजून सांगा. दिवसभर खात बसते म्हणतात नाही तर. हा, डल. हे पण विशेषता आहे. काय डलच राहतात की डल्लू बाबा की 2-4 होतील. हा, सांगा आणखीन एक. 1 2 3 आणि दिस इज लास्ट. सांगा. ह्याच्याशी स्टुडंट काय असते अजून. सिंपल पण राहतात काय विद्यार्थी निवांत. सिंपल कसं राहतात ते, सिंपल राहतात. अजून सांगा एखादी. गुड. गुड. बघा काय दिले, स्टुडंट आहे. स्टुडंट काय, स्टुडंट काय नाउन. हे ध्यानामध्ये ठेवा. उगो काय शब्द घुसळायचं नाही, नियम राहतात आहे का नाही. हे नाउन आहे. नाउन असेल तर त्याच्याबद्दल विशेष माहिती आहे. बरोबर आहे. ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर बद्दल विशेष माहिती आहे. बारका ट्रॅक्टरवर जर मशीन लावून वाढायला राहणार तर त्यानं पुढल्या टायरवर फिरून 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 तिथं घुसून जाते. मोठं टायर विशेषता आहे का नाही. तसे या स्टुडंट बद्दल विशेषता सांगायची आपल्याला. काय झालं, राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पल कशाचं होतं बोलत चला. स्टुडंट झालं. स्टुडंट बद्दल त्याने एक शब्द दिला क्लेवर. त्याच्याबद्दल काय, विद्यार्थी काय राहते, ब्रिलियंट राहते. विद्यार्थी काय राहते, ऑनेस्टी राहते. विद्यार्थी काय राहते, चांगला राहते. विद्यार्थी काय राहते, डल्लू राहते. विद्यार्थी काय राहते, सिंपल. येते बघा निवांत. क्या येते पता नहीं, क्या लेके जा रहे पता नहीं, कै को गए थे सर सॉरी वो भी पता नहीं. आता ना पता. आणि तुमच्या परीक्षेमध्ये कालच्या कोणता आलाय शब्द, राईट द रिलेटेड वर्ड्स आर शोन इन द एक्झाम्पल. फॉरेस्ट. कोणता आला, फॉरेस्ट. फॉरेस्ट मीन्स त्यात जंगल. त्याच्यामध्ये एक शब्द दिलाय है ना, कोणचा, थिक. THICK. थिक म्हणजे, थिक म्हणजे थिक. थिक THICK थिक. बरं, फॉरेस्ट काय आहे, फॉरेस्ट काय, फॉरेस्ट नाउन और वर्ब. फॉरेस्ट नाउन आहे का वर्ब आहे हे तपासावं लागल.
डॉक्टर पैसे गेले गेले काम ते काय झाले बेटा, काय नाही सर डोसकं सोडून समजा अंग दुखलंय म्हणायचं. डोसकं का बरं दुखणार म्हणलं की तेच कळणार म्हणायचं. आता फॉरेस्ट आहे म्हणजे ठीक आहे, फॉरेस्ट म्हणजे नाऊन आहे, फॉरेस्ट हे नाऊन आहे म्हणा, फॉरेस्ट नाऊन. फॉरेस्ट नाऊनची आता तुम्हाला रिलेटेड वर्ड कोणते असले पाहिजे, ऍडजेक्टिव्ह म्हणा. नाऊन बरोबर ऍडजेक्टिव्ह, नाऊन बरोबर ऍडजेक्टिव्ह, वर्ब बरोबर ऍडवर्ब, वर्ब बरोबर ऍडवर्ब. आता हे फॉरेस्ट म्हणजे थिक, थिक म्हणजे जाड. जंगल कसं राहतंय, आबा ह्याच्या पाठीपर्यंत असलं जंगल आहे. सर्वांची शेतं दिसतात तर सोयाबीनच्या शेंगा बी दिसतात म्हणावं लागतं. थिक म्हणजे जाड. जंगल कसं राहतंय, कसं राहतंय जंगल, कसं राहते जंगल, जाड राहते का नाही. हा मग जंगल राहते जाड. जंगलामध्ये काय राहते अजून, काळे कुत्रे. हा बिग, बिग म्हणजे मोठं पण जंगल असतंय. अजून काय असतंय, लाकूड दिसणार तुम्हाला, लाकड राहतात का नाही. अजून काय राहतंय, ॲनिमल्स. हे काय आहे तर नाव नाही ॲनिमल. ॲनिमल काय, हे लिहिल्या लिहिल्या चुकतंय तुमचं. ॲनिमल काय आहे, नाव नाही, लिहिल्या लिहिल्या चुकतंय तुमचं. आता बघा हे बिग आहे, जंगल काय असतंय, ह्यानं काय म्हणलंय, झाड आहे म्हणलंय. आपण काय म्हणलंय, मोठं जंगल आहे म्हणलं. वूड काय, लाकूड आहे, त्याच्यामध्ये लाकूड राहते. आता ॲनिमल काय, प्राणी झाले त्याच्यामधले. कशाबद्दल, फॉरेस्ट बद्दल माहिती सांगणार आपण. ॲनिमल पण येतंय. चला दुसरं सांगा अजून. आता झालं स्मॉल, पुन्हा व्हेरी थिक, हायेस्ट थिक असंच नाही. पुन्हा काय नाही. आता इथं बघा फॉरेस्ट आहे, फॉरेस्ट. पुन्हा त्याच्यामध्ये ट्री, ट्री राहतात का नाही झाडामध्ये, जंगलामध्ये. बिना ट्रीचं जंगल काढून दाखवा बरं. मेन सोडून तिकडेच पळालो आपण. हा माणसाचा आत्मा गेल्यावर काय त्या माणसापाशी कोण बसते का, बसतच नाहीत. ट्रीज किती झाले, 1 2 3 4 5, त्यानंतर अगोदर दिलेले आहे. अजून एक बघा कोणता आहे, हा वंडरफुल. बरोबर, शबाश. तर स्टुडंट बद्दल घेतलो आपण, फॉरेस्ट बद्दल घेतलो आपण. लिहून घ्या हे. एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2, एक्झाम्पल नंबर 3. तिसरा शब्द आहे तुम्हाला डॉटर. तिसरा शब्द कोणता आहे, डॉटर. आणि त्याचा एक शब्द दिलेला आहे तुम्हाला, क्यूट. डॉटर म्हणजे नाउन आहे. मग आता हे नाउन असल्यावर काय करावं लागतं आपण याला, डॉटर आहे. एज्युकेटेड, एज्युकेटेड ती कशी आहे, शिकलेली आहे. नंतर काय, सक्सेसफुल. शिकल्यावर काय होणार मग तिनं, सक्सेसफुल. हे काय विशेषता येत ह्याचे, विशेषता आहे का नाही त्याची. नंतर काय येणार, तिनं काय करते, डान्सर. डान्सर पण आहे तिनं, तिला डान्स करायची आवड आहे. हे डान्सर. आता एक शब्द तयार करा तुम्ही. नंबर 3, नंबर 4. आता आपण काय करू, एक वर्ब घेऊत. वर्ब कोणता आहे तो, रीड. रीड म्हणजे सर्वांना माहिती आहे वाचणे. मला माहिती आहे तुम्ही वाचणे म्हणता. रीड म्हणजे हा. मग
त्याच्यामध्ये एक शब्द देणार त्यानं. रीड दिलं की त्याच्यामध्ये तो देणार स्लोली असं देणार परीक्षेमध्ये. असंच येतात का शब्द? एक येत आहे आणि उगं निवांत 4 डबे करून बसवत आहे त्यानं. लक्ष्मी कसं बसवतो आपण ते हे राहतात बघा आहे ते नकाशे उगं त्याला हे करते. तसे 4 बॉक्स देणार. आता रीड काय आहे? काय रे? वर्ब. वर्ब आहे हा रीड. परंतु आता आपण ह्याच काय लिहायचं आपल्याला? ऍडजेक्टिव्ह. बरोबर आहे का? ऍडवर्ब. काय लिहायचं? ऍडवर्ब. ऍडवर्ब म्हणजे ह्याचे क्रियाचे विशेषता. सर्वजण पळतात बरोबर आहे की नाही? कोण हळू पळते, कोण लंगडत पळते, कोण लोळत पळते, कोण स्पीड मध्ये पळते. मग आता रीड. रीड कसं करतो आपण? स्लोली. कला कना का 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 कला कना का व ड ड ड डलकंडा कावडा. ए येड्या कावळा. हा कावळाच की मग आहे. मला र म्हणायला मी ड म्हणतो म्हणायचं. कावडा असं रीड. पुन्हा कसं करणार आपण रीडिंग? तुम्ही रीड सांगा कसली करायचं? सॉफ्टली. इन्फ्लुएन्स. लाऊडली. जोर जोराने. लाऊडली. पुन्हा पुन्हा कसं करणार तुम्ही? रीडिंग कसं करणार? गुड. शाबाश. केअरफुली. ओगो गुलीगोत काय बी म्हणायचं नाही. केअरफुल लक्षपूर्वकच म्हणावं लागतं का नाही रीडिंग? कोणता शब्द कुठे बी फेकला लिहावर. केअरफुली. इम्प्रेसिव्ह. कसे करणार? इम्प्रेसिव्ह. काही जण कसं वाचतात बघा, काही जण वाचायला येत नाही. रीड. रीड. रीड म्हणजे वाचणे. रीड काय झालं? वर्ब. त्याच्याबद्दल आपण कोणते शब्द लिहिले पाहिजे? ऍडवर्ब. त्याच्यामध्ये स्लोली शब्द आला परीक्षेमध्ये ऑलरेडीच. त्याच्यामधले लाऊडली कसं वाचतो आपण? जोराजोराने. नंतर आहे केअरफुली. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. इम्प्रेसिव्ह. इम्प्रेसिव्ह. इम्प्रेसिव्ह म्हणजे कसं वाचतं? इम्प्रेशन पडायचं की चांगलं व्यवस्थित. हा नंतर अजून सांगा की झाले 1 2 3 झाले. स्लोली तर ह्याच आहे की शब्द. कसं वाचतं? नाराज होणं. हा हसते हसते. जॉयफुल. जॉयफुल. पुन्हा काय? हॅपीली. आता तुम्ही काय करायचं? 5 नंबर मोबाईल. त्याचा एक शब्द चार्जर. फॅमिली. त्याचा एक शब्द मदर. स्कूल. स्कूल. स्कूल बद्दल कोण येणार? टीचर.